नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा अव्हेल मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, इह लोकीचा हा देहो, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पायी, धन्या मे जन्मा आलो, दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्त स्थळी आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। कार्यक्रमाचं स्वरूप जरी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असलं तरी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा परिहार देणं, त्याचं वर्णन करणं हे वक्त्याने जरुरीचं असतं। त्या नियाने, त्या अनुषंगाने आज आपल्या बोरी गावातील श्री अशोक रघुनाथ जोरी ह्या अशोक भाऊंच्या मातोश्री श्री कैलासवासी अंजना रघुनाथ जोरी ह्या मातेंचं आज आपल्यातून जाऊन पूर्ण 1 वर्ष झालं, म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण। आणि ह्या प्रथम पुण्य स्मरणाची आजची ही कीर्तन रूपी सेवा आणि ती सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। आणि त्या सेवेसाठी आपण जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध वारकरी संप्रदायाचे भूषण असणारे नवे वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांना आपण मानतो असे तुकोबराय, आणि ह्या तुकोबरायांचा हा अभंग, आणि ह्या अभंगातून तुकोबराय काय व्यक्त करतात तर आपल्याला मनुष्य जन्माला सर्वप्रथम जाणून घ्यायचंय, देह हा मिळतो, परंतु मिळतो पण सहजासहजी मिळतो का? कारण देह मिळण्यासाठी बऱ्याचसा त्या देहाचा जो प्रवास असतो तो प्रवास संपून तो देह मिळलेला असतो। कारण काही जागेवर संत महात्म्यांनी असं सांगितलंय, देह मिळणंच एकतर अवघड आहे। कारण देह हा मिळणं सोपं नाही, परंतु मिळला तरी तो व्यवस्थितरित्या सन्मार्गाला लावणं आणि त्याच्यापासून पुढची गती चांगली प्राप्त करून घेणं हे सुद्धा साधलं पाहिजे। आणि ते कोणाला साधलं होतं तर ह्या संत महात्म्यांना साधलं होतं। त्यांनी त्याचं सुद्धा वर्णन केले, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ, मळ त्यांचा गेला आणि तो पर्वकाळ त्यांना साधला। आणि मग असे ह्या साधू संतांनी वर्णन केलेलं आहे। आणि नुसत्या साधू संतांनी जो वर्णन केले असं आहे का तर देवादिकांना सुद्धा मोहित पाडण्यासारखा हा मनुष्यरूपी देह आहे। कारण देवादिकांना सुद्धा काय इच्छा झालेली आहे तर त्यांना अशी इच्छा झालेली आहे की आपण मनुष्य जन्माला यावं। कारण स्वर्गातले देव काय म्हणतात, इच्छिता ती देवा, स्वर्गीचा मारा इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा,
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले अमर सुद्धा इच्छा करतात, अमर आहेत, परंतु त्यांची सुद्धा इच्छा आहे मृत्यू लोकावर जन्म घ्यावा. कारण मृत्यू लोकात काय आहे तर मृत्यू लोकात भगवंताची सेवा करण्याची संधी आहे. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा. म्हणून स्वर्गातले अमर जे अमर झालेत ते सुद्धा खाली भूतलावर येऊन विठ्ठल विठ्ठल म्हणण्याच्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी इहलोकावर येण्याची इच्छा प्रकट करतात. परंतु आपल्यासारख्याला जनसामान्याला देह मिळाला परंतु कळाला नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. एक मेंढपाळ होता. तो रोज स्वतःची मेंढ्या घ्यायचा आणि शेतात चारायला जायचा. मेंढ्या चारायला जात असताना त्याला एके दिवशी मेंढीच्या पाठीमागे फिरत असताना एक अस्सल हिरा आहे ना, तो हिरा सापडला. तो हिरा सापडला खरं, परंतु त्याला महत्व कळत नसल्यामुळे तो त्याचा जो आवडता बकरा होता त्याच्या गळ्यात तो बांधला. एक प्रकारची सामान्य वस्तू आहे समजून त्याने ती त्याच्या गळ्यात बांधली. बऱ्याच दिवसानंतर त्याचा हा दिनचर्येचा क्रम चालूच होता मेंढ्या चारायला जाण्याचा. परंतु एक दिवस असा घडला, त्या मेंढ्यांच्या चारण्याच्या त्याच्या जागेच्या जवळ एक रत्न पारखी जो होता व्यापारी, हिऱ्याचा अस्सल व्यापारी, सोने चांदी हिरे याचा जो व्यापार करणारा व्यापारी होता, तो व्यापारी जात असताना त्याचं लक्ष त्या मेंढीकडे गेलं, त्याच्या बकऱ्याकडे. आणि त्याने पाहिलं, कारण हिरा हा कसा आहे, हिरा झाकत नाही, हिरा चमकतो. आणि तो चमकणारा हिरा त्याने पाहिला त्या व्यापाऱ्याने. कारण तो हिरा त्याने पाहिल्याबरोबर ओळखला. तसा आपल्याला तो हिरा ओळखता आला नाही. हिरारूपी जो देह आहे तो मनुष्याला त्या साधारण मेंढपाळासारखा ओळखता आला नाही. आणि अशाच पद्धतीने त्या मेंढपाळाला सुद्धा तो हिरा ओळखता आला नाही. त्याच्यावर तो व्यापारी हसला आणि म्हटला, हा मेंढ्याच्या गळ्यातला जो तुझा मणी आहे तो मला देतोस का? त्याला त्याची किंमत कळत नसल्यामुळे त्याने अतिशय आनंदात थोडक्या किमतीत होकारा दिला. आणि तो खरोखरचा हिरा तो त्या व्यापाऱ्याला त्याने अगदी संसारातल्या दुःखासाठी आपण आपला चांगला देह कष्ट करतो आणि जे करायला पाहिजे ते बाजूला राहतं आणि जे नको ते करतो, तसे त्याच पद्धतीने अतिशय तंतोतंत तसंच त्या मेंढपाळाने तो हिरा त्या व्यापाऱ्याला दिला. आणि ह्या व्यापाऱ्याला दिल्यानंतर जसा व्यापाऱ्याने हिरा घेतला तसा हा व्यापारी म्हणजे काळ, हिरा म्हणजे आपला देह. आणि देणारा कोण तर आपलं स्वतःच मन. आपलं स्वतःच मन आपण आपला हा देह कुठं अर्पण करतो तर ह्या प्रपंचासाठी रात्रंदिवस आपण धडपड करतो. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, सायास करीस प्रपंच दुर्मीस, सायास करीस प्रपंच दुर्मीस, सायास करीस प्रपंच दुर्मीस, सायास करीस प्रपंच दुर्मीस. हरीसी नवभगसी कवना गुणा, हरीसी नवभगसी कवना गुणा, हरीसी
सायास करीसे प्रपंच जननेसे हरीसे न भजसे कवण्या गुणे. सायासाने प्रपंच करतो, आटासाने करतो, तशा पद्धतीने परमार्थ करत नाही. आणि तो परमार्थ जर केला तशा पद्धतीने ज्ञानोबराय तुकोबरायांनी जसा देह भगवंताला अर्पण केलता, कशा पद्धतीने केलता तर त्याचं सुद्धा तुकोबरायांनी मार्मिक उदाहरण दिलेलं आहे. देह समर्पिजे देवे, देह देह भगवंताला समर्पण करा, अर्पण करा. आणि स्वतः सांगितलंय आणि अर्पण केलं नाही असं नाही ना, अगोदर स्वतः अर्पण केला. लोकाला ब्रह्मज्ञान सांगण्याआधी संत महात्मे स्वतः तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच मन येईल तरीच मन येईल व्हावे ते आपण तरीच महिमान येईल करू. महिमान करू येत, परंतु स्वतः त्यातून गेलं पाहिजे. शेतकरी झाल्याशिवाय शेताचं जे महत्व आहे किंवा शेतातील पिकाची जी निगा राखण्याचं एक कर्तव्य आहे ते समजत नाही. तशा पद्धतीने परमार्थ सुद्धा जाणता परमार्थिक जे आहेत त्यांनाच तो कळतो. कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे.
परमार्थ महान दहन आहे, परंतु जे मिळालं परंतु ते कळालं नाही. आणि ते कळालं कुणाला तर स्वर्गातील देवांना. म्हणून त्यांनी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे त्याच्या पहिल्या चरणात अतिशय मार्मिकरित्या वर्णन करून देह कसा आहे परंतु तो आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून इहलोकावर येण्याची इच्छा प्रगट केलेली आहे. आणि ते पहिल्या चरणात तुकोबराय त्याचं वर्णन करत आहेत. लोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. इहलोकीच्या हा देहाची इच्छा देव लोक सुद्धा करतात, परंतु इहलोकाच्या इच्छा देव करतात परंतु त्याचे महत्व त्यांना कळलं. जनसामान्यांना त्याचं महत्व कळलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. कारण आज सर्वांना माहित आहे दैनंदिन जीवनात वापरतो आपण मोबाईल. मोबाईल हा असा आहे त्याच्यावर जो डाटा असतो ना, जो रिचार्ज मारल्याशिवाय डाटा येत नाही. जो रिचार्ज तुम्ही मारता तो 1 महिन्याचा मारता, तो तुम्हाला बॅलन्स फक्त 1 महिन्याचाच येणार. अगदी तसंच ह्या मोबाईल प्रमाणेच उदाहरण आहे. स्वर्गात काय आहे, स्वर्गात पुण्याच्याच जोरावर जायचं आणि गेल्यानंतर तिथे पुन्हा संपली, रिचार्ज मोबाईलचा संपला की पुन्हा जसा रिचार्ज मारावा लागतो. अगदी तंतोतंत तशाच पद्धतीने स्वर्गात गेल्यानंतर काय स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, पण मृत्यूलोकी व्हावा जन्म. मृत्यूलोकावर का जन्म व्हावं, कारण पुण्य संपल्यानंतर तिथं राहण्याचा आपण माझा अधिकार नाही. सर्व लागली इंद्रपणाची उटी पावली येऊ लागली माघारी. इंद्रपद सुद्धा जात, जसं मिळलं तसं जातं. कधी जातं, पुण्य संपल्यानंतर. म्हणून रिचार्ज जसा पुन्हा करावा लागतो तसं पुन्हा मृत्यू लोकावर येऊन पुन्हा पुण्याई संपादन करायची. आणि ही पुण्याई संपादन करण्याची परंतु कशी करायची, भलत्या सलत्या देवाला शरण जाऊन करायची का नाही. कारण कसा देव असावा, बळिया माझा पंढरीराव जो हा देवा देव. पांडुरंग परमात्म्याची सेवा करायची. आणि हा पांडुरंग परमात्मा कसा आहे तर तो बळी आहे. आणि ह्या पांडुरंग परमात्म्याची म्हणून सेवा करायची. आणि त्या सेवेचं वर्णन तुकोबरायांनी दुसऱ्या चरणात म्हणून आम्ही जन्मालो
विठोबाचे झालो. आम्ही धन्य जन्म आलो, परंतु दास मात्र ऐऱ्या गैऱ्याचे झालो नाही, विठोबाचे झालो. आणि विठोबाचे दास झाल्यानंतर काय आहे तर उद्धार निश्चितच होणार, परंतु उद्धाराचा संदेह सुद्धा मनात आणू नका. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका, पांडुरंग अभिमानी जीवदानी गोवसा. पांडुरंग जर मनात धरला तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं महाराज स्पष्टपणे सांगतात. विठोबा रुक्माई. लोकीचा हा देह
नाही. धन्य मी जन्मालो दास विठोबाची झालो. इह लोक आल्यानंतर हा मृत्यू लोक आहे. यात आल्यानंतर काय करायचं तर तुकोबरायांना सुद्धा येण्याची इच्छा झाली. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामाविना विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसदिशे. मृत्यू लोकात येण्याची इच्छा तुकोबरायांना सुद्धा झाली. परंतु आल्यानंतर काय हो माझ्या हातून माझ्या मुखातून तर भगवंताचं चिंतन घडावं. तुकोबरायांचा जर बारकाईने विचार केला तर तुकोबरायांचं जीवन अतिशय आगळं वेगळं आहे. तुकोबरायांनी प्रत्येक गोष्टीला धन्यता दिलेली आहे. तुकोबरायांना काळ त्यांच्या जीवनात जो गेला अतिशय चांगला गेला. त्या काळात त्यांना परमार्थ घडला. त्या काळाला सुद्धा धन्यता दिली. धन्य मी मानेन आपल्या संचिता राहिली सुखीत तुझ्या नामे धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडे बाही काळा हाती काळाच्या हातात सापडलो नाही याला सुद्धा तुकोबरायांनी धन्यता दिली. कारण आपण सर्वजण काळाच्या हातात तर सापडतोच परंतु मुखात अलगत एखाद्या मांजरणीच्या जसं मुखात एखादा उंदीर ऑटोमॅटिक जातो तसं जातो. कारण आपल्या मानेवरती जो काळ आहे तो टपून आहे. घडी घडी काळ वाटियाची पाहे अजून किती आहे अवकाश. परंतु हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. 1 तास उरलाय फक्त आपल्या जीवनात. 1 तास उरला खटवांगण खटवांग राजाचे भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तास उरला. ज्याच्या जीवनात 1 तास उरला परंतु त्यांना जीवनाचं महत्व कळलं. परंतु 1 तासात सुद्धा त्यांचा उद्धार झाला. असा हा खटवांग राजा. त्याचं उदाहरण एकनाथ महाराजांनी एरवी शांती ब्रह्म जे एकनाथ महाराज आहेत त्यांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. ही पोस्ट त्यांना का दिली हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज? कारण त्यांनी शांतीला धरलं आणि वैराग्यनिष्ठ तुकोबरायांना वैराग्य ही पदवी जी आहे ती कोणी दिली तर सामान्य माणसाला वैराग्य प्राप्त करता येत नाही सहजासहजी. कारण वैराग्य याचा अर्थ आहे सर्व वस्तूंचा त्याग आणि ज्याने त्याग केला तो खरा वैराग्य. आणि अशीच ज्ञानोबरायांना सुद्धा पदवी दिलेली आहे. तर कोणती पदवी दिलेली आहे तर माऊली. जगात दुसरं कोणालाही माऊली म्हटलं जात नाही आई सोडून. माऊली फक्त ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा ते ज्ञानोबा, तुकोबा ते तुकोबा. म्हणून ज्ञानोबरायांना ही माऊली ही पदवी मिळाली. परंतु कशामुळे मिळाली? त्यांनी त्या पदवीसाठी काय केलेलं आहे तर आताच केलेला आहे. ज्ञानोबरायांना जवळ सुद्धा येऊन देत नव्हते. समाजातील कट्टर विरोधक जे होते त्यांना स्पर्श केला तरी म्हणायचे तुम्ही संन्यासाची मुली आहे. परंतु त्याच ज्ञानोबरायांना आज सर्वजण माऊली माऊली हा एक प्रकारचा संबोध देऊन त्यांना जगाची माऊली ही पदवी दिली. आणि अशीच पदवी तुम्ही आयुष्यात एक प्रकारची प्राप्त करा असे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगत आहे. आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज काय म्हणतात आयुष्यात आल्यानंतर एक प्रकारची पदवी मिळली पाहिजे. ती पदवी कोणची तर सच्चिदानंद पदवी. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी. सच्चिदानंद
आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो प्रथमतः देह प्राप्त झाला आम्हाला पुन्हा दास झालो आणि दास होऊन काय झालेला आहे तर एक प्रकारची दास झाल्यामुळे सच्चिदानंद पदवी मिळालेली आहे आणि अशी सच्चिदानंद पदवी ह्या साधू संतांना प्राप्त झाली आणि ह्या साधू संतांची सच्चिदानंद पदवी पाहून देव लोकांना सुद्धा एक प्रकारचा मोह झाला आणि मोह होऊन स्वर्गातून त्यांना पुन्हा खाली येण्याची इच्छा निर्माण झाली असं ह्या अभंगात स्पष्टपणे तुकोबराय वर्णन करीत आहेत. परंतु ह्या अभंगातून तुकोबरांनी एवढंच सांगितले असं नाही, कारण आज ज्या कैलासवासी अंजना रघुनाथ जोरी ज्या मातेचं आज हे प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे, त्या मातेच्या ह्या जाण्याने एक प्रकारची जोरी कुटुंबियांवर दुःखद घटना निर्माण झालेली आहे. परंतु माता काय असते, आई काय असते, आई ज्यावेळेस आपल्या समोर असते ना त्यावेळेस आईचं महत्व कधीच आपल्याला जाणून येत नाही. आई ती आईच असते. ज्यावेळेस आई आपल्यातून जाते त्यावेळेस आई गेले याचं आपल्याला दुःख होतं आणि मग आपल्याला आईची आठवण येते. कारण अनेक कविकारांनी अनेक साधू संतांनी आईचं तोंड भरीव वर्णन केलेलं आहे. कारण ते कशा पद्धतीने केलेलं आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी जर असेल ना तिने जगाचा तरी पण आई नसेल तर तो भिकारी आहे आणि आई असेल ना त्याला सर्वस्व आहे. तो त्या खाण्याची जरी एक वेळची भ्रांत असेल तरी सुद्धा तो श्रीमंत आहे. कारण आईची ताकदच अशी आहे. माता कशी आहे, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. आईने जवळ जरी नुसतं घेतलं तरी आपला शीन जातो आणि अशा प्रकारची माता असते. आई ती आईच असते. आणि म्हणून अनेक कविकारांनी अनेक साधू संतांनी अनेक बऱ्याचशा जागेवर आईचं वर्णन केलेलं आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, रख रख त्या रानात तळतळत्या उन्हात राहील समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, नभीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतला तुझी छाया मला हवी जीवनभर. आई देवापाशी नेग आई तुलाच मी मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. अहो आईचं महत्व आई गेल्यानंतर कळतं आणि वडिलाचं महत्व वडील गेल्यानंतर कळतं. ज्यावेळेस वडील असतात ना ते वडील घराचे छत्र असतात, आई घराचं मांगल्य असतं. आणि ज्यावेळेस ही आई आहे ना दुष्काळात ओल्या पाण्यात काट्यात आपल्यासाठी धडपडते, हंबरुनी वासराला चाटत जेव्हा गाय,
तवा त्याच्यामध्ये मले दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरोनी. दुष्काळात आटलं होता माईचं माझ्या पाना, दुष्काळात आटलं होता माईचं माझा पाना. पिठामधून मले पाजत होती रोज पाना. तवा त्याच्यामध्ये मले दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आय कुठे दिसती? दुष्काळात पानातला. कारण इथं सर्व जाणकार पारमार्थिक आहेत. दुष्काळात आईने कष्ट केलं आणि उन्हात कष्ट केल्यामुळे तिचा पाना आटला, तिचा पाना आटला. परंतु तिने मुलाला कसं सांभाळलं? पिठातून पाणी पाजलं, दूध तयार केलं, पीठ पाण्यात टाकून दूध तयार करून मुलाला पाजलं आणि मुलाला वाढवलं. ती आई असते. आणि अशा ह्या कैलासवासी अंजना माता ह्या सुद्धा अशाच पद्धतीने ह्यांनी सुद्धा मी माझ्या डोळ्याने पाहिलं. आज मी माझं वय 40 आहे, 10 वर्षाचा होतो, 30 वर्षाचं रनिंग मी माझ्या डोळ्याने पाहिलं. लोकांच्या सांगण्याची काहीच गरज नाही. अतिशय कष्टात ज्यांचं जीवन गेलं अशा ह्या माता, ह्या मातेने अतिशय कष्ट केलं आणि कष्ट करून आपल्या मुलाला वाढवलं. आणि त्या मुलाने सुद्धा आज आईच्या ऋणातून काहीतरी उत्तरा होण्याची एक इच्छा निर्माण केली. 12 मासिक श्राद्ध, 12 मासिक श्राद्ध हे पूर्ण होऊन 1 वर्षाचा जो प्रवास असतो त्याचं वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. आणि गरुड पुराणात त्याचं वर्णन असं आलेलं आहे. गरुड पुराणाचं पारायण आपण अवश्य करा. कारण काही अफवा आहेत गरुड पुराणाचं पारायण मृत्यूनंतर करायचं, परंतु तसं काही नाही. मृत्यूनंतर पारायण करण्याला आपण जिवंत तर पाहिजे ना. पारायण आहे तोपर्यंतच करा, त्याचं महत्व हे गरुड पुराणात आलेलं आहे. कारण गरुड पुराणात 16 संस्कार सांगितलेले आहेत. ते 16 संस्कार आहेत ना, ते आपल्याला कळले पाहिजेत. आणि 16 संस्कारांचं जे नियम आहे ते या गरुड पुराणात आलेलं आहे. आणि गरुड पुराणात जे आलेलं आहे तेच मी तुमच्या पुढे मांडत आहे. कारण मासिक श्राद्ध हे घातलं पाहिजे. आणि शेवटचा 16 संस्कारातील म्हणजे आज पूर्ण 1 वर्षानंतर हे 12 मासिक श्राद्ध झाल्यानंतर हे पूर्ण 1 वर्षानंतर 1 वर्ष श्राद्ध. ह्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी, पुण्यस्मरणाच्या दिवशी जो गेलेला आत्मा आहे तो पूर्ण 1 वर्षाने आजच्या दिवशी यमदरबारात हजर असतो. चित्रगुप्तासमोर त्याची पाप पुण्याची मोजमाप जे असतं ते चालू असतं. आणि ह्या पाप पुण्याच्या मोजमापात आणखीन अशोक भावनी भर पडावी याच्यासाठी कीर्तन रूपी सेवा ठेवली. नामसंकीर्तना साधना पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठेच जायची गरज नाही. नारायण नागबली त्रिकाल पिंडी काही करायची गरज नाही. आईचं जर व्यवस्थित संगोपन जिवंत आहे तोपर्यंत केलं, पूर्ण 1 वर्षानंतर 12 मासिक श्राद्धानंतर पूर्ण वर्ष श्राद्ध व्यवस्थितरित्या जर केलं तर नारायण नागबली त्रिकाल पिंडी नाना काही करायची गरज नाही. पितृदोष लागण्याचा संशयच येत नाही. परंतु व्यवस्थित अशा प्रकारे ह्या अशोक भाऊंनी व त्यांच्या जोडी कुटुंबियांनी सर्वांनीच हा जो सोहळा ठेवलेला आहे, जो कीर्तन रूपी सेवेचा ठेवलेला आहे सोहळा, त्या सेवेचं पुण्य नक्कीच ह्या मातेच्या पदरात पडणार आहे. आणि ही माता अतिशय आगळी वेगळी होऊन गेली, जिने अतिशय कष्टातून स्वतःच्या मुलाला वाढवलं, स्वतःचा संसार केला. आणि त्या मातेच्या चरणी आपण सुद्धा सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. परंतु आता एक निर्याणाचा अभंग होईल आणि बाकीचं मग तुम्हाला बाकीचे सांगतीलच काय करायचं ते. चाल घ्यायची. हा. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पुढे या, माईकच्या पुढे माईकच्या पुढे त्या माईकच्या अप्पा पांडुअप्पा दोन माईकच्या पुढे जाऊ बा दोन्ही माईकच्या पुढे देते अरे आपण देतो तुका म्हणे पावट करू स्वर्गाची निशा ते राहुल महाराज स्वर्गाची म्हणून गेले ते स्वर्गाची झाले त्याला नाही ज्ञान कळलं. पण आपा म्हणा. अरे तोच म्हण. तुका म्हणे म्हण की तू. म्हणायचं भाऊ तुम्ही म्हणाल मग आप्पा म्हणतील द्रौपद ठेवा आप्पांना आप्पांना द्रौपद ठेवा काय देतो तुला तुका म्हणे पावडली. तुका म्हणे पावट अजून सांग. म्हणा थोडं मागे. अप्पा हो पांडुअप्पा थोडं कमी झाले काय तुका म्हणे पावट तुका म्हणे पावट तुका म्हणे पावट तुका म्हणे पावट
लोकीचा हा देह इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पायी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय काय म्हणतात तर अशा प्रकारे देह मिळाला कळाला आणि तो भगवत चरणी अर्पण केला म्हणून काय झालं तर स्वतः भगवंत तुकोबरांना नेहण्यासाठी आलेले आहे आणि वैकुंठाहून हरी आला आणि तुकोबरायांना भगवंत वैकुंठातच ठेवत होत. परंतु काय झालेलं आहे तुकोबरायच भगवंताला काय म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको धाडो हरी वासने सदा चरणाजवळी वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू आम्हा आडाआडी घालू नका आम्हाला वैकुंठात सुद्धा नको कारण वैकुंठी जाऊन काय बा करावी वैकुंठात उगी बैसावे मौन रूपी म्हणजे शांत रूपाने वैकुंठात बसण्यापेक्षा तुकोबराय म्हणतात आम्हाला कुठं आवडतं तर मृत्यू लोकात परंतु भगवंताच्या चिंतनात आणि आमचा काळ केला पाहिजे आणि त्या काळाला तुकोबराय म्हणतात भगवंताच्या ज्या चिंतनात आमचा काळ गेला त्या काळाला तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तोची सुदिन सोहळा तो सुदिन सोहळा आपल्याला भोगायला मिळला पाहिजे असे हा तुकोबरायांचा आयुष्यातील जो जीवनक्रम होता तो त्यांनी भगवंत चरणी व्यतीत केला. त्याच्यामुळे शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वराला भेटलो
माझी इच्छा पूर्ण झाली, कृपा भगवंताची झाली. आणि काय झालं, परंतु वाट कशाची धरली तर भगवंताच्या चिंतनाने स्वर्गाची वाट धरली. आणि स्वर्गात जाऊन काय केली तर खून केली. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची किंवा स्वर्गीची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे, परंतु दास मात्र विठोबाचे झालो. तुकाराम 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 झालेली कीर्तन सेवा भगवंत चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, मल्हार मार्तंडाच्या चरणी अर्पण करून, सर्व ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो, तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे. मी तुमच्या पुढे कीर्तन सेवा करणं हे काय मोठेपणा नाही. तुम्हीच मला जे ज्ञान दिले ते तुमच्याच पुढे मांडणं हे फक्त माझं कर्तव्य आहे. आणि तुम्ही जे मला ज्ञान दिलं ते मी आज बोलून दाखवतोय. कारण तुम्हाला ज्ञान शिकवा इतका मी हुशार नाही. कारण भगवंत चरणी सेवा जर करायची म्हटलं तर अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. कोड कुणाचं पुरवतं, ज्याला अभिमान नाही त्याचं. कारण परमार्थ असा आहे, अभिमानाचा परमार्थ नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मिळतो समान भार देवा. तिळ मात्र जरी अभिमान झाला तरी भगवंताला तो सहन होत नाही. अशी हा भगवंताची लीला आहे. आणि तो सेवा करून घेतो. आपल्या सर्व गावातील सर्व मंडळींची, ज्येष्ठांची, थोरांची ही पुण्याई, धोंडोपंत दादांची पुण्याई, तिन्ही भजनी मंडळांची व ग्रामस्थांची पुण्याई. आणि त्या पुण्याच्या बळावर ही सेवा आजची झालेली आहे. आणि अशीच भगवंत चरणी प्रार्थना सेवा घडो. झालेली कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी पुनश्च एक बार अर्पण. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे आ उपदेश, तुमचे बडबडलो शेष, तुमचे कृपेचे पोषणे, जन्म जन्मी तोळा म्हणे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. तो तुम्ही कृपा
ज्ञानदेव तुका तर अनाथ अपराधी कर्महीन मतिबंद बुद्धी फसण्याच्या हातून नाही कधी वाचिकृपादी नाही ऐकले गीत गायले गीत धरलेला सांडे लावणे पुराण केले दोष पडलेला नाही केला करुणा उपकार नाही दयाने पीडिता पण करून नाही केले तीर्थाचे ब्रह्मन पाळीला पीडित शरण नाही संत सेवा घडले जाऊन पूजा न करून भक्तीचे असंग संग कडे अन्याय बहुत उपाय नकडे हित करावे ते काय नाही बोलू वाटवते आपापला घातकर शत्रू घालून धाविता तू तो कृपे सागर उतरी पार विठ्ठल रुक्माई अत्यल्प आयुष्य व्हावे त्या माझ्या
कल्पनेचे वादा न हो कोण काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा मामा म्हणते असावे कल्याण मागले ते तुझ प्रती आहे देशी जरी आहे या संताशी हेच म्हणजे तुका म्हणल्या का उदार तो ज्ञानदेव तुका